नमस्कार भक्तांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करावी हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते। हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो। यंदा गुरुवारी 19 मार्च 2026 या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे। गुढीपाडव्याच्या या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं। या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष असं महत्त्व मराठमोळी माणसं देतात। घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारतात। यावेळी असा खास पारंपरिक पोशाखामध्ये पूजा अर्चा केली जाते, गुढी उभारली जाते। असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवून तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येत असते। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणं किंवा वाहन खरेदी करणे, वास्तू खरेदी करणे किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्ये जी आहेत ती आवर्जून केली जातात, कारण की हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करायला अनन्य साधन असं महत्त्व दिलं जातं। पण ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी या शुभ मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी 19 मार्च दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याहून मौल्यवान अशी एक वस्तू आहे ती खरेदी करून आणायची आहे। ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्याने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढेल, आर्थिक समस्या पूर्णपणे नष्ट होतील, देवी लक्ष्मी जी आहे ती घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहील। तर ही वस्तू कोणती आहे, ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे, वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे, अशी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा, जय लक्ष्मी माता असं लिहा। तसेच बाजूला बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही हा व्हिडिओ मिस करणार नाहीत। चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो। या वर्षी गुढीपाडवा हा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल। हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी 20 मार्च 4:52 संपणार आहे। त्यामुळे उदय स्थितीनुसार 19 मार्च हा दिवस गुढी उभारण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे। या दिवशी सकाळी 6:22 सूर्योदय होणार आहे, तर दुपारी 12:04 पासून ते 12:53 अभिजित मुहूर्त राहणार आहे। पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जाणार आहे। तसेच ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:15 ते 5:58 पर्यंत राहणार आहे। गुढीपाडवा हा साजरा केला जाणारा अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत। हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार देवांनी ह्या दिवशी सृष्टी निर्माण केली होती, त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो। हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। अजून एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांनी रावणावरती पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येमध्ये परतले। त्यांच्या विजयानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली जाते, अशी देखील समज आहे। या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दारिद्र्यता गरीब घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो। तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर तुमच्या घराचे अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आहे, घराची स्वच्छता करून घ्यायची आहे। त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यावर सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे। देवपूजा केल्यानंतर तुम्हाला 8च्या आत गुढी उभारायची आहे। घरातील गुढी जी आहे ती पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते। त्यावरती चांदीचे तांबे किंवा पितळाचा तांब्या उलटा केला जातो। त्यावरती स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कापडाने तसेच लिंब आणि आंब्याच्या पाण्याने आणि फुलांनी सजवली जाते। त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी उभारली जाते, पूजा केली जाते। घराबाहेर उंचावरती गुढी उभारल्यानंतर उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल किंवा चांदीचा किंवा पितळेचा कलश असेल, त्या कलशावरती ज्यावेळी सूर्याची कोवळी किरणे पडतात, ती कोवळी किरणे जी आहेत ती परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात। त्यामुळे आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा असतो।
तो सकाळी 10च्या आतच तुम्हाला करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा देखील खूप खूप फलदायी ठरत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळी करा. तुम्ही सकाळी 10 वाजेच्या आत उपाय केला तरी तो करू शकता. सकाळच्या वेळेस आपण ज्या वेळेस आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावरती सूर्याची कोवळी किरणे पडतात. ती कोवळी किरणे त्यावरती ठेवलेला जो कलश आहे त्यामध्ये ती सगळी ऊर्जा सामावली जाते. ज्या वेळेत सूर्यास्तानंतर ती गुढी आपण आपल्या घरामध्ये आणतो तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो सकाळी 10च्या आतच करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती केला तर उत्तमच राहील, कारण की ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात परमेश्वराचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं. आता याच वेळेमध्ये हा उपाय करण्याचं कारण म्हणजे जे काही शुभ योग तयार होत असतात तर देखील याच वेळेमध्ये तयार होत असतात. त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही काही उपाय जर सेवा घरामध्ये जर केली तर तुम्हाला शुभ असे फळ मिळत असतं. घरामध्ये सकारात्मक परिणाम जाणवतात. त्यामुळे या उपाय सांगितल्याप्रमाणे सकाळी 10च्या आत तुम्हाला करायचा आहे. आता या उपायासाठी जी काही वस्तू आहे तर ती आणखीन तुम्हाला आणायची आहे. ती वस्तू म्हणजे कमळाचे बीज. कमळाचं बीज जे आहे ते तर तुम्हाला कुठल्याही फुलांच्या दुकानांमध्ये मिळून जाईल. फुलं सुकलेली नाही तर ओलं कमळाचं बीज आपल्याला जे आहे तर ते आणायचं आहे. ज्यापासून कमळाचं फूल तयार होतं ते बीज खरेदी करून आणायचं आहे. तर हा गुढीपाडव्याच्या दिवशी जो सोनं चांदी आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकता. परंतु हे जे बीज आहे ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही. त्यामुळे मग तुम्हाला जर आदल्या दिवशी एखाद्या फुलवाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे बीज मिळालं तर अतिउत्तम आहे. अगोदरच्या दिवशी किंवा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस तुम्ही खरेदी करून आणू शकता, कारण जी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला त्यावरती सेवा जे आहे ते करायचे आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही हे खरेदी करून आणलं तर खूप बरं पडेल. त्या दिवशी खरेदी करून आणलं असेल तरीही चालेल. आपल्या घरातील गुढी उभारल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. त्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. सकाळीच आपल्याला देवपूजा आपण केलेली असणार, त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार, पण आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे. कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो. आता हा जो दिवा आहे तो आपण प्रज्वलित केलेला आहे, दिवसभर सुरूच राहिला याची काळजी घ्यायला पाहिजे, कारण ती अखंड लक्ष्मी प्राप्ती ही सेवा आपण करतो. त्यामुळे जी वस्तू आहे ती आपण कमळाचे बीज आणलेलं आहे ते दिवसभर देवघरामध्ये आपण ठेवणार आहोत. त्यासाठी देवघरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू असायलाच हवा. आता त्यानंतर आपल्याला जे कमळाचे बीज आणले आहे ते घ्यायचे आहे आणि तामानामध्ये ठेवायचे आहे. त्यावरती पाण्याने पंचामृत, परत पाण्याने आणि पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर कमळाचे हे जे बीज आहे ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आणि परत तामानामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता. प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे. त्या मदतीने तुम्हाला एक स्वस्तिक शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक हे काढल्यानंतर त्यामध्ये 4 बिंदू देखील आपल्याला द्यायचे. साईडला 2-2 रेषा देखील द्यायच्या आहेत. स्वस्तिक शुभचिन्ह काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मूठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहे, ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो. तुटलेले फुटलेले तांदूळ नसावे, तर इतर उपायासाठी वापरलेले तांदूळ नसावे. चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. घरातील धान्यातील मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. मूठभर तांदळावरती आपण जे काही स्वस्तिक ठेवलेले मूठभर तांदूळ आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे. तुम्हाला एक पिवळा किंवा लाल रंगाचा कापड तेथे ठेवायचा आहे. अगदी छोटंसं कापड जे आहे तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. छोट्याशा कापडावरती आपल्याला अंथरल्यानंतर त्यावरती हे कमळाचे बीज जे आहे ते तुम्हाला ठेवायचे आहे. सोबतच आपल्याला अजून 2 वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्याला ते बीज जे आहे तर ते तुळशीच्या वाळलेल्या काडीसोबतच ठेवायचं आहे.
तुळस जी आहे तर ती देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. भगवान श्री हरी विष्णूंना देखील तुळशी ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीची ही सुकलेली काडी आपल्याला त्याच्यासोबत ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 7 अख्खे मिरे ठेवायचे आहेत. स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थात मिरे असतात, ते 7 अख्खे मिरे आपण त्यामध्ये ठेवायचे आहेत. मिरे कशासाठी ठेवायचे, तर ते मिरे जे आहे तर ते आपल्याला घरामधील नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करू देत नाही. त्यामुळे या 2 वस्तू कमळाच्या बी सोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत. आता ह्या सर्व वस्तूंवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे, अक्षदा फुलं व्हायचे आहेत आणि धूपदीप ओवाळायचे आहेत. आता ह्या सर्व वस्तूंना आपण अभिमंत्रित करायचं आहे. तर जी प्लेट आपण घेतलेली आहे ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे. त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेले आहे ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला 108 वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचे आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, विष्णू सहस्रनामाचं पठण शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकता किंवा श्रीसूक्त सुद्धा पठण करू शकता. दोन्हीपैकी कोणतेही एक सेवा आपल्याला जी करायची आहे ती गायत्री मंत्रासोबतच तुम्हाला विष्णू सहस्रनाम किंवा कनकधारा स्तोत्र किंवा सुक्त सेवा केल्यानंतर ह्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित होतील. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसून देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर देवघरातील दिवा जो आहे तर तो अखंड सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा विझला तर तो काही मनात न आणता, शंका न आणता तो प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तेव्हापर्यंत तुम्हाला जी वस्तू आहे ती लक्ष्मी देवासमोरच ठेवायची आहे. त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत त्या वस्तूची धूपदीप ओवाळून घ्यायचे आहे. त्यानंतर ज्या कपड्यांमध्ये आपण या सर्व वस्तू ठेवल्या त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारात जी आहे ती तिथे पोटली बांधायची आहे. आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या भगवान श्री हरी विष्णूंना देखील प्रिय असतात. त्यामध्ये आपण कमळाचं बीज ठेवलेलं आहे, त्याला आपण कमळ बीज देखील म्हणतो. कमळाचे बीज जे आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे या बीजासोबतच आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे जी लक्ष्मी मातेला एक स्वरूप आहे आणि त्याचसोबत 7 अख्खे मिरे ठेवले आहे जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात, त्याचबरोबर नकारात्मकतेचा नष्ट देखील करतात, घरामध्ये प्रवेश करून देत नाहीत. या तिन्ही वस्तू आपल्याला मुख्य दरवाजावरती बांधल्यानंतर पैशांचा ओघ जो आहे तो आपल्याला घरामध्ये वाढतो. वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही, एवढा हा प्रभावी उपाय आहे. नक्कीच करून पहा. त्याचसोबत जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून घ्यायची. तुम्ही तुमचा कुठे व्यवसाय असेल त्या ठिकाणी तिथे या प्रकारची तुम्ही ही जी पोटली आहे ती ठेवू शकता, बांधू शकता. घरामध्ये जर बांधायची असेल तर घरामध्ये वेगळी आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी वेगळी अशी तुम्हाला पोटली तयार करून वेगळं बीज खरेदी करून आणावं लागेल. तर ही जी वस्तू आहे ती तुम्हाला गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस जी वस्तू आहे तर ती खरेदी करून आणू शकता. कोणत्याही फुलाच्या दुकानामध्ये किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला ही वस्तू मिळून जाईल. तुमच्या घरामधील लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहावी, अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हा उपाय आपल्याला करायचा आहे. सोन्यापेक्षा ही अनमोल अशी ही वस्तू घरामध्ये खरेदी करून आणल्याने माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच, परंतु याशिवाय भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहतील. आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी काय खरेदी करू नये हे देखील थोडक्यात जाणून घेऊया. 1. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. त्याचबरोबर काचेची भांडी सुद्धा खरेदी करायची नाहीत. शुभ दिवशी या वस्तू अजिबात खरेदी करू नयेत. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चाकू, कात्री, सुरी, सुई यासारख्या टोकदार वस्तू व धारदार वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. 2. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवीन कपडे खरेदी करतोच, त्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नयेत.
भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही पाडव्याच्या अगोदर कधीही खरेदी करू शकता, मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करायचे नाहीत. ही चूक कधीही करू नका. बघा, एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो आणि त्यामुळे काळा रंग अजिबात या दिवशी खरेदी करायचा नाही. तर गुढीपाडव्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय लक्ष्मी माता अवश्य लिहा.